इथं देवाला दिवा लावलाय आता अक्षुन दिवा अगरबत्ती आणि आणू लागले खायला शेंगदाण्याचा लाडू. छान आहे. आणि इथं दोडक्याची सरबरीत भाजी केली. कणिक मळली आहे मी. इथं कणिक मळून ठेवली आहे मी. तर बाहेर बघा वातावरण असं आहे. तर आणू पण चपाती करायला लागली. मी चपाती करायला म्हणल्यावर आणूला पण कणिक दिली. आणू पण चपाती करते. आणि आणूचं छोटस पोळपट आहे ना. लाटणं त्याच्यावरचं छोटं होतं ते सापडत नाहीये. ते कुठे काय माहिती. मग एक एक्स्ट्रा होतं ना मोठं त्यानं लाटते. आणून कशी गोल गोल छान छान लाटलीये चपाती. तर इथं मी लागली चपात्या करायला. आणि वरण भाताचा डाळ भाताचा आधीच कुकर लावला होता. भाजी पण झाली होती. आणि मी नंतर ना मंदिरामध्ये आले. आणि डबा देऊन नंतर मंदिरामध्ये आलेले होते. आणि गर्दी होती मंदिरामध्ये खूप अशी. का तर श्रावण सोमवार होता त्यामुळं गर्दी तर राहणारच. आणि रांग होती भली मोठी लागलेली. तर रांगेत उभा होतो आम्ही. आणि आणूला काही नेलेलं नव्हतं. आणू घरीच होती. आम्ही दोघंच गेलेलो होतो. तर मग मंदिरामध्ये रांगेत थांबलो. नंतर आमचा लगेच आला नंबर. आणि छान असं दर्शन झालं. आणि मंदिरामध्ये बाहेर ना छान अशी मोठी रांगोळी काढली होती. कमळ, चंद्र, त्यात महादेवाचे पिंड. आणि मंदिरासमोरच गणपतीचं पण मंदिर आहे महादेवाच्या मंदिरासमोर. तर तिथं पण जाऊन ना आम्ही दर्शन घेतलं. भांडी घासून झाली. तर मेहंदी काढायचं चालू आहे. आणि अर्थातच उद्या पंचम म्हणल्यावर थोडी का विना पण मेहंदी काढली पाहिजे. मग म्हणलं एक हातावर तरी काढ आता. आणि आणू बघा आणू लागले कशी करायला. आणि आणूला पण काढायचे. पण आणू कसं आहे काढल्यानंतर ठेवत नाही. लगेच धुवून टाकते. एक 5 मिनिटच राहतं तिचं काढलं मग लगेच धुवून टाक म्हणून रडायला चालू करते.